मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक येथील चालू असलेली मिरज महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई अचानक स्थगिती कशी झाली? नेमकं असं काय घडलं की फुटपाथरावरील चालू असलेले अतिक्रमण कारवाई अचानकपणे बंद करण्यात आली? कारवाईच्या ठिकाणी 2 अतिक्रमण सह आयुक्त व त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित असताना देखील ही कारवाई थांबवण्यात का आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरज महानगरपालिका ही प्रस्थापित नेत्यांच्या वशिलेखाली चालत आहे अशी चर्चा संपूर्ण मिरज शहरामध्ये चालू आहे. तिरंगा चौकामधील जुना अग्निशमन विभाग परिसरासमोरील जुने सर्व हातगाड्यावाले व्यापाऱ्यांना हटवण्यात आले. त्या ठिकाणी धार्मिक कार्याला सुद्धा परवानगी नाकारली जात आहे. सुप्रीम कोर्टाचा अहवाल दाखवला जात आहे. ते सुप्रीम कोर्टाची अहवाल व धार्मिक कार्य याचे कुठेही संबंध नसताना देखील कोर्टाच्या अहवालाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. प्रस्थापित नेत्यांना कुठलेही बंधन घातले जात नाही. त्याच ठिकाणी चौकामध्ये काही नवीन व्यापाऱ्यांना संधी दिली जात आहे. ही संधी महानगरपालिका प्रस्थापित नगरसेवकांच्या वशिल्याने देत आहे काय हप्ता घेऊन देण्यात येत आहे? असे प्रश्न मिरज शहरातील जनतेला निर्माण झाले आहेत.